नमस्कार, स्मित किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक रसखापर पोळी दाखवणार आहे। यासाठी इथं मी छोट्या वाटीने सर्व जिन्नस मोजून घेतलं। तर 3 वाटी मी रेशनिंगचा जुना तांदूळ घेतला, 1 वाटी उडीद डाळ घेतली, अर्धी वाटी चणा डाळ घेतली आणि 1 चमचा मेथी दाणे घेतले आहेत। तर डाळ तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घातलं आणि 5-6 तासासाठी छान डाळ तांदूळ भिजत घातले आहेत। यातलं पाणी आपल्याला वाटताना घ्यायचं आहे। इथे तुम्हाला मी पारंपरिक रेसिपी दाखवत असल्यामुळे मी नेहमीचा पाटा वरवंटा वापरला। तुम्ही इथं मिक्सरचा वापर करू शकता। तर मी पहिला तांदळाचा घाणा घेतला आहे। तर हा 2 वेळा वाटून घेतला आहे। पहिला घाणा 2 वेळा वाटून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस घेताना 2 वेळा वाटून घ्यायचं, कारण इथं मी घेतलेला पाटा वरवंटा छोटा होता म्हणून 2 वेळा वाटून घेतलं। तर काहीसं हे सरसरीत पीठ वाटून घ्यायचं म्हणजे खापरपोळीला छान जाळी पडते। तर इथं पहिला घाणा झाला आहे, तो एका भांड्यामध्ये काढून घेतला। तर आता तांदळाचा दुसरा घाणा घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन थोडं वाटून घ्यायचं आहे। तर तो घाणासुद्धा वाटून झाला। तर आता ह्या डाळी वाटून घ्यायच्या आहेत। तर डाळीचा हा पहिला घाणा घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि थोडं वाटून घेतलं आहे। तुम्ही मिक्सरला वाटत असाल तेव्हा डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळं असं वाटून घ्यायचं, म्हणजे छान खापर पोळीला जाळी येते। शक्य तेवढं असं वेगवेगळं वाटायचं आहे। तर पहिला घाणा हा असा वाटून झाला डाळीचा। तर यामध्ये सुद्धा मी थोडं पाणी घातलं आणि हे असं सरसरीत वाटून घेतलं, म्हणजेच रवाळ वाटून घेतलं। तर आता हे दुसरं डाळीचं घाणा घेतला आहे, हे सुद्धा मी थोडं पाणी घालून असंच वाटून घेतलं। तर हे सुद्धा मी असं रवाळ वाटून घेतलं। पाहू शकता इथं छान असं वाटून झालं आहे। ती दोन्ही पिठं छान एकत्र करायची एका भांड्यामध्ये घेऊन। तर खापरपोळीला छान रंग येण्यासाठी थोडीशी हळद घातली आणि इथं आधीच आपल्याला मीठ घालायचं आहे। आता ही दोन्ही पिठं छान एकत्र करायची आहेत। छान अशी हलकी फेटून घ्यायची आहेत, म्हणजे पीठ छान हलकं होईल आणि खापरपोळीला जाळीसुद्धा येईल। तर इथं मी छान हे 5 मिनिटं फेटून घेतलं आहे पीठ। तर हे असं एकसारखं पीठ फेटून घ्यायचं आहे, हलकं करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण घालायचं आणि रात्रभर हे छान उबण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे छान उबेल। तर इथं पाहू शकता मी सकाळी हे बघितलं, ते छान अशी जाळी आली आहे। तर यावर एक चटका द्यायचा आहे। तर कडकडीत असा कोळसा गरम केला होता आणि तो आता वाटीमध्ये ठेवायचा। यावर थोडंसं तूप घालायचं आणि ह्या पिठाला छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि यावर एक झाकण द्यायचं। इथं पाहू शकता जेव्हा आपल्याला हे खापरपोळी बनवायची आहे तेव्हा ही वाटी काढून घ्यायची आहे कोळशाची। तर इथं पाहू शकता किती सुंदरच अशी जाळी आली आहे आणि पीठसुद्धा छान उबलं आहे, वर आलं आहे। तर हलकंसं हे घट्ट झालं आहे। दोन्ही पिठं छान अशी मुरली आहेत। तर यामध्ये असं गरजेपुरतंच पाणी घालायचं आहे। जास्त अंदाज घेऊनच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। तर ही खापरपोळी भिडाच्या तव्यामध्ये घातली जाते किंवा कायलीमध्ये म्हणजे स्काईलमध्ये घातली जाते। तर इथे मी नेहमीचा आपला लोखंडी तवा वापरला आहे। यामध्ये नारळाच्या शेंडीने थोडंसं तेल लावलं आणि हे छान असं टिश्यू पेपरने पुसून घेतलं। तर यामध्ये थोडंसं हे पीठ घातलं आहे। तर पळीच्या साहाय्याने पीठ घातलं आणि एकसारखं असं गोल फिरून घ्यायचं आहे। तर इथं पाहू शकता खूप छान जाळी आली आहे। तर वरची बाजू छान शेकण्यासाठी एक झाकण घालायचं, म्हणजे वरची बाजूसुद्धा छान शिजेल आणि ही पलटी करून घ्यायची आहे। ही खापरपोळी सहसा अशी जाडसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही, ही अशी बनवून घ्यायची आहे मध्यम। खूप छान ह्याला अशी जाळी आली। तर ही अशा एका परडीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे ह्याला अशी ओली होत नाही। तर आता ही दुसरी खापरपोळीसुद्धा मी घालून दाखवत आहे। तर ह्याला पुन्हा तेल वगैरे लावायचं नाही, डायरेक्ट घालायची आहे आपल्याला। आता यावर एक झाकण घालायचं आणि ही सुद्धा अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। तर इथं पाहू शकता या अशाच सर्व खापरपोळ्या मी बनवून घेतल्या। खूप छान अशा लुसलुशीत झाल्या होत्या। तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा, हे नारळाच्या रसाबरोबर खूप छान लागतात। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर खूप छान अशा खापरपोळ्या तयार झाल्या, तर नक्की बनवून बघा। धन्यवाद।